नमस्कार, वेलकम टू फिल्मी शंकर चॅनल। आज सादर करत आहे एकता कपूर कशी बनली अविवाहित आई, जाणून घेऊया। अभिनेता जितेंद्र यांची लाडकी कन्या एकता कपूर आता अविवाहित आई म्हणून जीवन जगत आहे। फिल्म इंडस्ट्रीत पाऊल टाकल्यानंतर एकता कपूरचे नाव चंकी पांडे आणि करण जोहर यांच्यासोबत जोडले गेले होते। त्यांच्या या अफेअरच्या लिस्टमुळे जितेंद्र अजिबात खुश नव्हते, म्हणून त्याने एकता कपूरला सल्ला दिला की तिने प्रथम आपलं करिअर बनवायचं हवं। करिअर घडवण्याच्या धावपळीत एकता कपूर अशी काही गुंतली की तिने आजवर लग्नच केलं नाही। एकता कपूरने 1995 साली आपल्या प्रोडक्शन हाऊस बालाजी टेलिफिल्मची स्थापना केली आणि ती अल्पावधीत यशाच्या शिखरावर पोहोचली। तिच्या निर्मितीमध्ये आलेल्या अनेक टीव्ही शो आणि वेब सिरीजने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान मिळवलं आहे। एकता नेहमी तिच्या कामाबद्दल आणि दृष्टिकोनाबद्दल चर्चेत राहिली आहे। तिच्या यशामुळे आणि मेहनतीमुळे ती टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये एक महत्त्वपूर्ण व्यक्तिमत्व बनली आहे। एकता कपूरने मातृत्वाचा निर्णय घेतला आणि 2019 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून तिचा मुलगा रवी जन्मला। तिने हे सिद्ध केले की एखादी स्त्री अविवाहित असली तरी तिला आई होण्याचा अधिकार आहे। आज एकता तिच्या मुलासोबत आनंदी जीवन जगत आहे आणि तिच्या कार्याबद्दल ती अजूनही अत्यंत प्रखरपणे काम करत आहे। तिने स्वतःचं एक स्वतंत्र स्थान निर्माण केलं आहे आणि समाजासाठी एक वेगळी प्रेरणा दिली आहे की महिलांनी त्यांच्या निर्णयावर अभिमान बाळगावा आणि समाजाच्या अपेक्षांमध्ये न अडकता स्वतःचं जीवन जगावं। मित्रांनो, तुम्हाला एकता कपूरचा व्हिडिओ नक्कीच पसंत आला असेल। अशा मनोरंजक व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।